वाढतो. आणि हो, 10 वर्षांपेक्षा जास्त काळ ही प्रक्रिया चालली, यातून न्यायव्यवस्थेची चिकाटी पण दिसते आणि तिचं स्वातंत्र्य पण दिसतं. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. आपल्या स्रोतांमध्ये थेट नाही येतो, पण या प्रकरणाच्या निमित्ताने महत्वाचा आहे. तो म्हणजे एखाद्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेच्या अगदी टोकावर पोचलेल्या व्यक्तीला सुद्धा पदावरून दूर झाल्यावरही तिच्या भूतकाळातल्या गैरकृत्यांसाठी कायद्याच्या कक्षेत आणणं, तिला जबाबदार धरणं, हे त्या व्यवस्थेच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे आणि लोकांचा त्या व्यवस्थेवरचा विश्वास टिकवण्यासाठी किती गरजेचं आहे, हे प्रकरण त्यावर विचार करायला लावणार आहे, नाही का?